नमस्कार. आपल्याकडे सध्या गॅसचा तुटवडा आहे व उन्हाळा असल्यामुळे गॅसजवळ जास्त वेळ थांबावे वाटत नाही. त्यासाठी ही भाजी बेस्ट ऑप्शन आहे. ही वाटण न करता फक्त 10 मिनिटात होते. ही झणझणीत व तर्रीदार शेवभाजी खानदेश स्पेशल असली तरीही संपूर्ण महाराष्ट्र आवडीने खातो. भाजीचा खूप छान फ्लेवर येत आहे. शेवभाजी बनवण्यासाठी खलबत्त्यात किसलेले खोबरे पाव कप, 1 इंच आल्याचे तुकडे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची 1, कोथिंबिरीच्या काड्या बारीक ठेचून घेऊया. ही स्टेप फार महत्त्वाची आहे. ठेचल्यामुळे शेवभाजीची चव दुपटीने वाढते. आता कढईत 4 मोठे चमचे तेल गरम करूया. तेल गरम झाल्यावर मोहरी अर्धा छोटा चमचा, जिरे अर्धा छोटा चमचा, मोहरी व जिरे तडतडल्यावर हिंग पाव छोटा चमचा, बारीक कापलेले 2 कांदे, चिमूटभर मीठ. शेवभाजीला ह्या कांद्यामुळे जे टेक्स्चर येते ते छान दिसते. कांदा सोनेरी रंगावर परतला आहे. कढीपत्त्याची 8 ते 10 पाने, ठेचलेले साहित्य, थोडीशी कोथिंबीर व्यवस्थित परतून घेऊया. हे परतले आहे. आता एका टोमॅटोची पेस्ट परतून घेऊया. टोमॅटोमुळे भाजी चटपटीत होते. टोमॅटोही छान परतले आहे. आता सुके मसाले परतूया. काश्मीरी लाल तिखट 1 छोटा चमचा, हळद पाव छोटा चमचा, धने पावडर 1 छोटा चमचा, गोडा मसाला 1 मोठा चमचा, कांदा लसूण मसाला 1 छोटा चमचा, काळी मिरी पावडर पाव छोटा चमचा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पाव कप पाणी. मसाले परतून घेऊया. तुम्ही रस्सा भाजीसाठी जे मसाले वापरता ते तुम्ही ह्या भाजीसाठी वापरू शकता. थोडेसे पाणी घातल्यामुळे मसाले करपत नाही, व्यवस्थित परततात, कच्चे राहत नाहीत. तेल सुटले आहे म्हणजेच मसाले खमंग परतले आहे. ही स्टेप फार महत्त्वाची आहे. आता आवश्यकतेनुसार गरम पाणी. गरम पाण्याने भाजीला तर्री छान येते. कसुरी मेथी 1 छोटा चमचा, ही आपण कुस्करून घालत आहोत. चवीनुसार मीठ. उकळी आणूया. हे 5 मिनिटे लो फ्लेमवर उकळून घेऊया. शेवभाजी पातळच असते कारण नंतर त्यात शेव घातल्यावर ती रस्सा शोषून घेते, त्यामुळे रस्सा थोडा घट्ट होतोच. 5 मिनिटे उकळले आहे. गॅस बंद करूया. आता ह्यात शेव. ही शेव घरीच बनवली आहे, त्यामुळे शेवभाजी अजूनच टेस्टी झाली आहे. शेवभाजीसाठी जाडच शेव वापरतात. सुंदर चमचमीत रस्सा तयार झाला आहे. कोथिंबीर. तर आज आपण खूप सोप्या पद्धतीने कुठलेही वाटण न करता ही शेवभाजी बनवली आहे. तुम्हाला जेव्हा जेवायला बसायचे असेल त्यावेळेस शेव मिक्स करावी, त्यामुळे खाताना ती कुरकुरीत लागते. ही भाजी गरम गरमच सर्व करावी. ही अशी तर्रीदार शेवभाजी भाकरीबरोबर छान लागते. शेवभाजी झणझणीत व तर्रीदार असेल तर खाण्याची मजा दुप्पट वाढते. ही शेवभाजी तुम्ही कुठल्याही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, पराठ्याबरोबर किंवा ब्रेडबरोबर खाऊ शकता. ही खानदेश स्पेशल शेवभाजी संपूर्ण महाराष्ट्रालाच आवडते. फक्त 10 मिनिटात ही भाजी झाली आहे. तयार आहे झणझणीत व तर्रीदार शेवभाजी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.